महिन्याला 1500 रुपये खात्यात जमा झाल्याचा मेसेज हमखासपणे लाडक्या बहिणींना येतो. पण आता 8 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा होणार. त्याचं कारण म्हणजे एकाच वेळी 2 योजनांचा लाभ ही अट. किसान सन्मान निधीचे पैसे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतात अशा बहिणींची संख्या 8 लाखांहून अधिक आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी किसान सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना 500 रुपयेच मिळणार आहेत. महिन्याला 1500 रुपयाप्रमाणे वर्षाला एकूण 18,000चा लाभ लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. त्याचवेळी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेद्वारे वर्षाला 6,000 आणि राज्य सरकारकडून नमो किसान सन्मान निधीचे वर्षाला 6,000 असे एकूण 12,000 मिळतात. या दोन्ही योजनांमध्ये 6,000चा जो फरक आहे तो महिन्याला 500 रुपयाप्रमाणे लाडक्या बहिणींना मिळेल. याचाच अर्थ ज्या लाडक्या बहिणी किसान सन्मान निधीचे पैसे घेत असतील त्यांना महिन्याला लाडक्या बहिणीचे 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळतील. त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? यांना काय वाटतं की 1,500 घर चालतं? या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते. यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र योजना गुंडाळण्यासाठी, तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो. 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 वरून 500 रुपयांवर आणल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. पण अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कोणत्याही नव्या अटी किंवा नियम लावलेले नाहीत असं म्हटलंय. ज्या लाडक्या बहिणी नियम डावलून लाभ घेत होत्या त्यांचीच नावं शॉर्टलिस्ट झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाहीये. राहिला प्रश्न दुबार लाभचा तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने. त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, ज्या अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही. आता छाननीमध्ये ज्या 8 लाख महिला दुहेरी लाभ घेत होत्या त्यांची 1000 रुपयांची कपात झाल्यानं सरकारचे वर्षाला 8 कोटी रुपये वाचणार आहेत. निवडणुकीआधी शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकीच्या आधी 5 हप्त्यांचे 7,500 सरकारनं लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले. पण त्याच वेळी नियम आणि अटींचं पालन होतंय की नाही याची तपासणी करण्याचा वेळ नव्हता असं कारण सरकारकडून दिलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता 8 लाख लाडक्या बहिणी दुहेरी फायदा घेत असल्याचं दिसलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.